हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथे बघा माझी आज सकाळची कामं चाललेली आहेत. मी इथे गादीवर टाकलेली आहे, आता बेडशीट लावते आणि आता इथे मी रूम क्लीन करत आहे बघा. तर फायनली बघा आमच्याकडे पाणी आलेलं आहे आणि आता आम्ही करतोय कामं. तर सकाळी सकाळी अजून एक कारनामा केला आहे कोमलने, तुम्हाला सांगतो. तू तुझ्या ब्रशने चुकीने ब्रश केला. हां, तर बघा आता मी तुम्हाला दाखवते इथं काय केलं कोमल. तर हे बघा, हे असे 2 कलरचे ब्रश आहेत. त्यात ब्ल्यू आहे कोमलचा, पिंक आहे हा जो आहे माझा आहे. तर तिने काय केलं माहिती आहे का, झोपेत उठून नाही का ह्या पिंकने ब्रश केला आहे. सांगा, माझा ब्रश आहे तो, आणि त्याच्यामुळे आता खर्च वाढलेला आहे. ब्रश केल्याशिवाय तर होणार नाही आहे. तर बघा, हा मी नवीन ब्रश घेऊन आलेली आहे. कसला आणला आहे ब्रश तू? बघून आणला का? थोडा हार्डवाला, 20 रुपीजचा. पण हार्ड आहे का? हार्ड विचारलं का? एकच होता हा त्याच्याकडे. अरे मग आता तुला म्हटलं ना बघून घेऊन ये हार्डवाला थोडा आणि स्वस्तातला. करो अनबॉक्सिंग करो. ब्रिसल्स वाला याच्यावर नको करू, खालून कर ना. तर तुला थोडा हार्डवाला नाही म्हणता आलं का त्यांना? अगं एकच होतं त्याच्यात काय म्हणून त्याला. सीझर घे, सीझर. अरे तसं नाही खोला. हां, सॉफ्ट आहे की हार्ड आहे? थोडा हार्ड पाहिजे मला, एकदम सॉफ्ट नको आहे. म्हणजे फालतूचे 20 रुपये वाया जायला नको. बघू दाखव. हार्ड आहे चांगलं. हार्ड आहे आय थिंक. फायनली बघा आता आमच्याकडे पाणी आलेलं आहे. आता मी करेल कामं. तर आता थंडी यायला लागलेली आहे ना, तर म्हणून म्हटलं ऋतुजाचे जॅकेट वगैरे धुते, चादर वगैरे धुते. पाणी आलं तर. आणि आता ऋतुजाचं जॅकेट झालेलं आहे खराब, दाखवत आहे. म्हटलं काही नाही होत आता ह्या वर्षी, आता तू चालवून घे कसं पण. ठेचा बनवू का थोडासा? हे भाजीची तयारी करत आहे. अच्छा, तर भात झाला का बघूया. चल, भात ठेवलाय. तेवढा लसूण ठेवून देतो, घे लसूण. थोडंसं होते, 5-6 पाकळ्यामध्ये होते. चल चला. कितीचं मिळालं का बेसन पॅकेट? 10 वाला. अच्छा, 10चं मिळालं. तरीला पण 10 रुपये इथे ठीक आहे. अच्छा, 10 रुपये. भात झालेला आहे. तर मी इथे विचार केला होता की मी ठेचा बनवेल म्हणून. आमच्याकडे खूप आवडतो ठेचा, पण माझ्याकडे आटा संपलेला होता. आटा आणायलाच जायचं होतं. तर मी विचार केला की जाऊ दे आता, ठेचा कशासोबत खायचा? भातासोबत तर ठेचा खाऊ नाही शकत. म्हणून मग मी ठेचा कॅन्सल केला आणि ते 4-5च मिरच्या धुवून घेतल्या. आता मी बनवते इथे बेसन किंवा झुणका किंवा पिठलं, तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. आमच्याकडे तर ह्याला झुणका म्हणतात आणि मी तिकडच्याच पद्धतीने झुणका बनवते बघा. तर बघा, मी इथे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर म्हटलं चला आज तुम्हाला मी रेसिपी दाखवते. तर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि 5-6 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत आणि ह्याला ओबडधोबड असं काय करायचं, वाटायचं. किंवा तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असला ना तर त्याच्यामध्ये तुम्ही छान कुटून घेऊ शकता. आता माझ्याकडे आहे नाही मोठा खलबत्ता, तुम्ही काय करते असं मिक्सरमध्येच वाटते. 2 वेळाच, 1दा-2दा तुम्ही असं प्लस मोडवरती हे करून वाटू शकता. बारीक अजिबात करायचं नाही आहे. तुम्हाला ठेचायला हवं असतं ना त्या पद्धतीने करायचं. आणि मी इथे थोडीशी मोहरी घातलेली आहे. जिरं मोहरी घालू शकता, माझ्याकडचं जिरं संपलेलं आहे. आणि हे लसूण मिरचीचं वाटण घालायचं. आणि हिंग असेल तर हिंग पण तुम्ही घालू शकता, हिंगाने पण छान टेस्ट येते. आणि थोडीशी हळद घालायची याच्यामध्ये, 1/2 चमचा. तुम्ही मसाल्याच्या डब्यामध्ये माझा चम्मच पाहत असाल तर तो चम्मच नाही का, 1/2 चमच हळद घालायची. जास्त अजिबात घालायची नाही, त्यामुळे चव अशी कडवट होते. आणि खरपूस असं भाजायचं, म्हणजे फार जास्त पण हा मसाला भाजला नाही गेला पाहिजे, नाही तर टेस्ट अशी बिघडते. आणि मग त्याच्यानंतर हवं म्हणजे तुम्हाला बेसन केवढं बनवायचं आहे, झुणका केवढा बनवायचा आहे, त्यानुसार तुम्ही पाणी घ्यायचं आणि घालायचं याच्यामध्ये आणि मीठ घालायचं आणि त्याला उकळायला ठेवून द्यायचं. तर आता इथं कसं बेसनामध्ये असं गुठळ्या असतात किंवा काही किडे वगैरे असतात, म्हणून मी ते चाळून घेत आहे बेसन ही ते मी. आणि मग त्याच्यानंतर मी पाण्यामध्ये असं
बेसनाला मिक्स करणं. म्हणजे आमच्याकडे काय म्हणतात, वैरायचं म्हणतात असं बेसनाला, म्हणजे पिठाला असं वैरतात. तर ते करते मी आता इथं बघा. तर अशा करण्यामध्ये काय होतं ना, की बेसनामध्ये गुठळ्या बनतात नाही का. म्हणजे आपण जे झुणका बनवतो त्याच्यात गुठळ्या बनतात आणि म्हणजे जमेल तेवढ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि बारीक बारीक असतात ना, ते खाण्यामध्ये खूप छान लागतात. ऋतुजाला आणि कोमलला आणि मला पण खूप आवडतं हे गुठळ्या बारीक बारीक येणं. आणि मोठ्या मोठ्या गुठळ्या अशा फोडून घ्यायच्या आणि टेस्टला ना खूप छान असं हे बेसन लागतं. आणि बरेच लोक काय करतात माहिती आहे का, पाण्यामध्ये बेसन असं घोटून घेतात आणि ते मग फोडणीमध्ये ॲड करतात. पण तसं न करता असं जर तुम्ही डायरेक्ट बेसन असं फोडणीमध्ये घालाल ना, तर याची टेस्ट बघा खूपच अप्रतिम अशी होते. आणि याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि फोडणीमध्ये ना कढीपत्ता असेल तर अजूनच मस्त बनतो. हे काय करते? हे गुठळ्या फोडत आहे. अच्छा. हो. थोड्या थोड्या गुठळ्या ठेवेल. तुला त्याच्या आवडतात? मागे चिपकलाय. तुला आवडतात ना? हो. हे असतं कुठं आहे ह्या? हो. जास्त नाही फोडत, काही कमी कमीच फोडेल. हो मला एकदम आवडते. खूप मोठ्या आहेत त्या. हो. बाकीच्या ठेवून देईल. कढीपत्ता पण चांगला वाटतो, पण आता आपल्याकडे कढीपत्ता नाही आहे ना. हो. थोडीशी कोथिंबीर टाकायची, मस्त बनते बेसन. हो. चला जेवायला. चपाती नाही बनवत आहे? नाही, आटा नाही आहे, तर मी अच्छा. आता जाईल तिकडे. थोडंसं डीमार्टमधून स्वस्त बघेल, हा. स्वस्त मिळतो तिथे, हो. तिथून आणेल. ठीक आहे मम्मा. अजून आपल्या रेशन कार्डाचं काय झालंय माहित नाही, हो. त्याला अपडेट करायचं आहे रेशन कार्डला. हो. तिथून गहू आणेल मी. हो. आता सध्या चालवायचं आहे तो रेशन कार्ड अपडेट वगैरे नाही का. हा हा. हो. नाही आहे, जास्त तिखट नाही बनवलं मी. तर मुलांना लागली आहे खूप भूक आणि वेट नाही करू शकत आहेत आता ते जेवणाची. आज आमचं आंघोळ पाणी लेटच होत आहे. मला बाहेर पण जायचं आहे, तर आज कुठे जाणार आहे मी ते तुम्हाला दाखवेलच. तर आधी नाही का मुलांना तसं काही खाऊन पोट नव्हतं भरत, तर म्हटलं चला आधी बेसन भात बनवते. आटा पण नाही आहे, भाजीचं नाही, तर आता मी जाईल बाहेर, तर ते पण घेऊन गेले एक सोबत. आता 2-3 कामं घेऊन निघत आहे. बघू आता कोणते कोणते होते. होते मला मदत देशील? थोडी गरम का बरं वाटतं आयु? ताप आहे का? आहे अजून थोडंसं बारीक. आहे ना तिथं. ठीक आहे एवढं. म्हणजे पत्त्याला बाजूला कर जरासं आणि जेव. खूप भूक लागली. खूप आधीच लागली होती मला भूक. खूप भूक लागली हो खूप भूक लागली. जेव. हो. कसं बनले सांग. हो. कोमल सांग कसं बनले. चांगला मस्त. कसं बनलं. मस्त. तर ही रेसिपी ना तुम्ही नक्की ट्राय करा. असा झुणका म्हणा, पिठलं म्हणा, बेसन म्हणा, तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त. खरंच टेस्टी बनले. तर इथे बघा निघाले मी बाहेर आणि ना मोबाईलमध्ये ना म्हणजे शूट घेता येत नव्हतं. म्हणजे शूट घेताना अडकत होतं सारखं. आणि मी रात्री निघाली आहे. ज्या कामासाठी मला जायचं होतं ना ते काम माझं कॅन्सल झालेलं होतं आणि मी केलं होतं कॅन्सल. म्हणजे आता रात्री निघाली आहे बघा मी इथे आटा घेण्यासाठी. तर डीमार्ट चालली आहे मी. इथं पेट्रोल वगैरे भरलं मी आणि आता मी इथे घेते आटा डीमार्टमधून. थोडं डीमार्टमध्ये स्वस्त असतं, म्हणजे बाहेर जे दुकानात मिळतं ना त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी स्वस्त असतं इथे. आणि आता राशन कार्ड माझं अपडेट नाही आहे. राशन कार्ड अपडेट केल्यावर मी तिथून घेईल गहू तांदूळ वगैरे. आणि इडल्या वगैरे पण करायला आपल्याला बरं पडतं ना, मुलांना आवडतात इडल्या वगैरे. तर म्हटलं तिथून घेऊ आणि तांदळाचे काही आपण प्रकार भाकरी वगैरे पण बनवून खाऊ शकतो. म्हणून म्हटलं चला आता रॅशन कार्ड अपडेट करायला जायचं आहे मला. आलो बघा आम्ही घरी, पण भाजीचं काही मिळालं नाही कारण टोमॅटो वगैरे काही मला मिळाले नाही. उद्या घेईल आता टोमॅटो वगैरे.
फक्त डीमार्टमधून जाऊन आटा आणला आहे आम्ही, बाकी काही नाही. मुलंच गेली होती कारण मी बाहेर उभी होती. मुलांनीच जाऊन आटा घेऊन आलेले आहेत. तर मी आज म्हणजे बाहेर जाणार होती, ते माझं कॅन्सल झालं. आणि का झालं ते मी तुम्हाला सांगते. कारण की म्हणजे त्यांना मी कॉल केला होता, ज्या बिझनेससाठी मी जाणार होते कॉल केला होता मी त्यांना. तर तिथे इन्व्हेस्टमेंट खूप होती आणि एक अगरबत्तीचा बिझनेस होता. तर तिथे पण म्हणजे काही व्यवस्थित गॅरंटी वगैरे काही वाटली नाही मला, म्हणून तो पण मी कॅन्सल केला. आणि मी यूट्यूबवर वगैरे खूप म्हणजे सर्च करत आहे बिझनेस वगैरे. तर त्याच्यामध्ये एक बिझनेस मला आवडला होता, ज्याच्यामध्ये इन्कम होती 10 ते 15,000 रुपये तुम्ही कमवू शकता मंथली. तर ते होतं वातीचं, म्हणजे वाती बनवायचा बिझनेस. तर त्याच्यामध्ये पण मी इन्क्वायरी वगैरे केली, तर मशीन खूप महाग सांगत आहे. म्हणून काही मी ते म्हणजे विचार करत आहे, पण एवढे कुठून आणणार ना मी. इथे आम्हाला प्रॉब्लेम आहे सध्या खाण्यापिण्याची, आणि मग एवढं इन्व्हेस्टमेंट नाही का. तर म्हणून मी सध्याची थांबली आहे, बघत आहे काय होते का. नाहीतर मी विचार करते की काही म्हणजे मी आधी केलं आहे, साड्यांचा वगैरे बिझनेस केलेला आहे मी आधी. पण आता कसं आहे, जे कोणताही बिझनेस करायला जातो म्हटलं तर ती इन्व्हेस्टमेंट आहेच तिथे. कोण आहे का भांडते? तर ऑलरेडी ऑन आहे का? नाही, हां तर आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज तुमचा सपोर्ट असाच असू द्या. कारण तुम्हाला माहीतच आहे, मुलांच्या ट्रीटमेंटसाठी, आमच्या ट्रीटमेंटसाठीच मी चॅनल खोललेला आहे. ते जेवढा तुम्ही सपोर्ट कराल तेवढंच मला म्हणजे एक हेल्प होईल नाही का. तर आता मी इथेच म्हणजे आता व्हिडिओ एंड करते व्हिडिओचा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.